नमस्कार, मी अंजली. स्वागत आहे तुमचं अजून एक नवीन व्हिडिओमध्ये. कशात सगळे मला नक्कीच सांगा कमेंट करून. सगळे मस्त असतील, स्वस्त असतील आणि मजेत असतील अशी स्वामीचरणी प्रार्थना. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे पहाटे लवकर उठण्याचे फायदे. पूर्वीपासून तुम्ही ऐकतच आला असाल, ही एक म्हण आहे ती, लवकर निजे लवकर उठे त्याचे आरोग्य धनसंपदा लाभे, अशी म्हण आहेच. तर लवकर उठण्याचे फायदे हे एक असतात की आपल्याला ताजी हवा मिळते. ताजी हवा मिळाली आणि सकाळी लवकर उठून आपण आरोग्यासाठी आपला वेळ पण देऊ शकतो, व्यायाम करू शकतो. कारण लेट जर उठलो आपण तर आपल्याला कसा टाईम मिळत नाही, कामं करावी लागतात आपल्याला. त्याच्यानंतर जे काही आपण जर ऑफिसला जात असेल तर ऑफिसची कामं हे ते त्या दिवसभराच्या घाई गडबडीत आपण आपल्याला स्वतःला हरवून बसतो आणि आपल्याला स्वतःला वेळ देत नाही. त्याच्यामुळे कसं आपल्याला वेगवेगळे आजार वगैरे ह्या गोष्टी उद्भवतच असतात. त्याच्यासाठी सकाळी उठण्याचा हा एक फायदा असतो की आपण एकतर योगासने करू शकतो किंवा कोणतीही एक्सरसाइज करू शकतो आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला थोडं थकवा पण जाणवत नाही, ही एक गोष्ट होते. उशिरापर्यंत झोपणे ही तर एक वाईट गोष्ट आहेच. त्याच्यामुळे कसं आपल्याला एक आळस पण निर्माण होतो आणि टाईम पण मिळत नाही. या एक गोष्टी महत्त्वाच्या आहेत. त्याच्यामुळे हा एक फायदा आहे. जर आपण रिकाम्या पोटी जर व्यायाम केला तर आपल्या पचन क्रिया आहे ना ती चांगली पण राहते आणि बद्ध गोष्ट असते. त्या समस्यांपासून आपण सगळ्या समस्यांपासून आपण 70% तरी दूर राहू शकतो. जेणेकरून कसं आपलंच म्हणजे आरोग्य आपल्याच हातात असतं. एक तर सकाळची ताजी ताजी हवा असते, सगळं म्हणजे शांत असतं वातावरण आणि त्याच्यामुळे कसं आपल्याला सुंदर दिसण्यासाठी पण खूप एकदम ताजी हवा खूप महत्त्वाची असते. तो एक फायदा असतो. आणि कसं आपलं कामांकडे पण आपलं एकदम मन कसं एकदम प्रसन्न म्हणजे एक प्रसन्नतेने आपण करू शकतो. कारण दिवसभरात बघा पहाटे उठून जी कामं आपली होतात ते दिवसभरात बघा सगळ्या सकाळचं वातावरण कसं शांत असतं आणि दिवसभरातील वातावरण एकदम कसं माणसांनी गजबजलेला आवाज हा ते सगळ्या गोष्टी चालूच असतात. त्याच्यासाठी कसं पहाटे कसं शांत मनाने एक चित्ताने देवाची गाणी वगैरे ऐकायची, कुलदेवतेची गाणी ऐकायची, जे काही आपल्याला आवडतात गाणी ते म्हणजे ऐकत बसायची आणि कामांकडे लक्ष द्यायचं. खूप छान वाटतं, एकदम प्रसन्न वाटतं. नक्की तुम्ही 100% आजमावून बघा. कारण मी माझ्या आयुष्यात हे खूप बदल केलेले आहेत असे. आम्ही पहाटे सकाळी उठतो लवकर आणि त्याच्यानंतर ताजी हवा तर असतेच आपले आणि कसं छान वाटतं, एकदम आपलं मन एकदम प्रसन्न राहतं. पैसा वगैरे सगळ्या गोष्टी आहेत आपल्या लाईफमध्ये महत्त्वाच्या, पण त्याचबरोबर कसं आपलं आरोग्य पण महत्त्वाचं आहे. त्यासाठी पहिलं आपलं आरोग्याकडं आपलं जीव सलामत तर सगळ्या गोष्टी आपण करू शकतो. एवढं म्हणजे हे आपल्याला डोक्यामध्ये फिट करून ठेवलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी सकाळी लवकर उठून कसं आपली जीवनातली एक दिनचर्या आपण सुरू करतो. खाणे पिणे, आंघोळ करणे, परत झोपणे, या सगळ्या गोष्टी चालूच राहतात आणि कसं इतर कामांसाठी सहज आपण नियोजन करू शकतो. आणि मेन म्हणजे महत्त्वाचं सकाळी लवकर उठून आपण सूर्यप्रकाश घेऊ शकतो. त्याच्यामुळे कसं आपल्याला व्हिटॅमिन डी मिळतं आणि सूर्योदयाचा कसा मेन म्हणजे आनंद घेऊ शकतो आपण. 2 देव बघू शकतो, चंद्र, सूर्य आणि तारे तर आहेच, पण हे कसे आपले समोरासमोर आपण पाहू शकतो. त्याच्यासाठी कसं नाहीतर सूर्य डोक्यावर आल्याने आपण उठलं तर त्याचा काही उपयोग नाही. त्याच्यासाठी सकाळच्या ज्या गोष्टी आहेत ना त्या खूप महत्त्वाच्या असतात. तरी त्यासाठी सकाळी म्हणजे उठायचंच. आपण कसं सवय केली ना रोज की त्या गोष्टी, आणि मेन म्हणजे कसं अलार्मची पण गरज लागत नाही. आपण जे विचार करून झोपतो ना तर त्या टायमाला आपण सकाळी उठतोच. आपल्याला ह्या गोष्टी करायच्यात. आता समजा आपली मुलं आहेत आणि मुलांना मॉर्निंग स्कूल आहे किंवा पिकनिक वगैरे कुठे जायचं आहे, तर त्या कशा आपल्या गोष्टी डोक्यामध्ये फिट असतात. तर मग आपण कसं अलार्मची पण गरज म्हणजे अलार्म वाजण्याची पण हे करत नाही, त्याच्या अगोदरच उठतो. त्यासाठी कसं या गोष्टी आपण जर मनामध्ये फिट करून ठेवलं ना, वेळेवर जेवणं, वेळेवर झोपणं, तर विनाकारण कसं आपण एक टाईम सेट करून ठेवायचा सकाळचा, रात्री जेवणाचा आणि झोपण्याचा. त्याच्यामुळे कसं आपल्याला पुरेशी झोप मिळाली की आपण बरोबर वेळेत आपण उठतो आणि आपल्याला सगळ्या कामाचं नियोजन करता येतं. मेन म्हणजे कसं आपल्याला आपल्या स्वतःसाठी वेळ देता येतो. कारण आजकालच्या धक्काधक्कीच्या जीवनात बघा अजिबात आपल्याला वेळ स्वतःसाठी द्यायला मिळत नाही किंवा घरच्यांसाठी द्यायला मिळत नाही. त्याच्यासाठी या गोष्टी आपल्याला सवय लावून घ्यायला पाहिजेत. तर बघा तुम्हाला माझे विचार पटतात काय. आणि मेन म्हणजे परत एकदा सांगते, आपलं आरोग्य चांगलं तर सगळ्या गोष्टी आपल्याला करता येतात, पैसा कमवता येतो.
आणि कसं आपण पहाटे फ्रेश हवा मिळाल्याने कसं आपल्याला तणाव वगैरे या गोष्टी कशा कमी होतात। तर बस बघा तुम्हाला ह्या गोष्टी आवडतात का। आणि आमचा अलार्म तर आमचा मावच आहे। तर चला पहाटे लवकर कसं म्हणजे उठण्याचे फायदे सांगितलेत मी, आणि उठण्यासाठी ह्या म्हणजे हे नियोजन एक करून ठेवलेत की बरोबर कशी सवय हळूहळू लागतच जाते आपल्याला। तर चला आता मी मॉर्निंगचं माझे रुटीन चालू झालेलं आहे। बघा तुम्हाला आवडतं का, साधं सिंपल। आणि मला एक खूप सारे अशा कमेंट आलेल्या की वजन कसं कमी करायचं हे ते, तर त्याच्यावर वजन कमी हे एवढं काही मी सांगता येणार नाही, पण माझ्या मिस्टरांचं वजन 14 किलो कमी केलेलं आहे। तर त्याच्यासाठी काय करायचं, एक तर मी काय करायची, ओव्याचं पाणी रात्रभर भिजत ठेवायचे, 2 चमचे असे ओवे रात्रभर भिजत ठेवायचं पाण्यामध्ये तांब्याभर, आणि सकाळी ते पाणी उकळून प्यायचे। जेवताना जर भाजी वगैरे नसेल आणि उशीर झाला असेल ना, तर तुम्ही असं बनवू शकता, छान लागतं। वरण भात आणि कोशिंबीर अशी मिक्स अशी किसून घ्यायची, आणि कांदा बीट गाजर वगैरे आणि दही घ्यायचं मस्तपैकी घरगुती लावलेलं म्हणजे एक व्हिडिओ बनवला होता, साधं सिंपल आपण दही कसं एकदम घट्ट बनवू शकतो, आणि मस्त भाकरीबरोबर पण खाऊ शकतो, चपातीबरोबर पण छान लागतं, मला तरी आवडतं खूप। आणि बस मस्तपैकी वरण भाताबरोबर एकदम तयार आहे आपलं साधं आणि सिंपल आणि एकदम हेल्दी।
इथे मी मसूरची भाजी बनवते साधे आणि सिंपल। तर कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर, कढीपत्ता हे जे आपले डेली रुटीनचे असतात ना तेच, फक्त कसं साधं सिंपल पद्धतीने बनवते बिना वाटणाचे। आणि मसूरच्या भाजीला कसं वाटण नसलं तरी चालतं, ओलं खोबरं असलं तर वरतून तुम्ही टाकू शकता। आणि रुटीनचे आपले जे आवडतात मसाले ते ॲड करून मस्तपैकी चांगला तेल सुटेपर्यंत चांगलं फ्राय करून घ्यायचं आणि मसूर ॲड करून मग प्रत्येकाला येतेच अशी भाजी म्हणा, साधी आणि सिंपल, पण माझी पद्धत मी तुम्हाला सांगितली। इथे मी पालकची कतली बनवते। आता हिवाळा चालू झाला आहे, थंडीमध्ये पालकची कतली आणि राईचं तेल, हे मस्तपैकी राईचं तेल कसं आपल्या आरोग्यासाठी चांगलंच असतं आणि पालक तर आपल्या त्वचेसाठी आरोग्यासाठी खूपच चांगला असतो। मुलांसाठी तर पालक म्हणजे एक मस्त म्हणजे कॅल्शियमसाठी खूपच छान आहे। तर पालक तर आमच्या घरी रोजच असतो। आता हिवाळा चालू झाल्यापासून पालक ॲड असतोच, रोजच असतो, रोज म्हणजे एक दिवस पण असा स्किप होत नाही, रोज पालक आमच्या घरी असतोच। तर साधे आणि सिंपल अशी बघा पालकची आमटी, कतली वगैरे तुम्ही बनवू शकता थंडीच्या दिवसामध्ये।